राज्यातील सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सोन्यावरती असा एक निर्णय घेण्यात आलेला आहे। त्या निर्णयामुळे आज सकाळपासून 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि 14 कॅरेटच्या सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण होतच आहे। बघा, गेल्या 45 वर्षांमध्ये एवढी मोठी विक्रमी घसरण कधी सुद्धा पाहायला मिळालेली नव्हते। एवढी मोठी विक्रमी घसरण आज सकाळपासून होतच आहे। त्यामुळे आज सकाळपासून सोने खरेदी करणारे सर्व ग्राहक सराफांच्या दुकानांकडे वळलेले आहेत। आज सकाळपासून मोठ्या प्रमाणामध्ये सोने खरेदी करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर आज सकाळी सराफांचे बाजार उघडलेले होते। सराफांचे बाजार उघडताच सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांनी प्रचंड गर्दी केलेली होते। आता बघा, सकाळी बाजार उघडले, बाजार उघडताच 24 कॅरेट सोन्याचा भाव घसरला, 22 कॅरेट सोन्याचा भाव घसरला, 18 कॅरेट आणि 14 कॅरेट सोन्याचा भाव घसरलेला आहे। एकंदरीत विचार करायला गेलं तर मागच्या 2 दिवसांपासून सोन्याच्या बाजारामध्ये सर्वात मोठी उलथापालथ पाहायला मिळालेली आहे। अखेर वाढलेला सोन्याचा फुगा फुटलेला आहे। सोन्याची वाढलेली किंमत घसरलेली आहे। त्यामुळे आज सकाळपासून सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण सुद्धा पाहायला मिळत आहे। सोने खरेदी करणारे सर्व ग्राहक आज सकाळपासून खुश व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। तर एकंदरीत आपण बघून घेऊयात की 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि 14 कॅरेट या 4 प्रकारच्या कॅरेटच्या सोन्याचे भाव किती आज रुपयांनी घसरलेले आहेत। यासोबत आजचे ताजे चांदीचे भाव किती आज रुपयांवरती आलेले आहेत। कारण फक्त सोन्याचे भाव घसरलेले नाहीत, यासोबत चांदीच्या भावामध्ये सुद्धा सर्वात मोठी विक्रमी घसरण पाहायला मिळालेली आहे। त्यामुळे ज्या ग्राहकांना चांदी खरेदी करायची आहे आणि ज्या ग्राहकांना सोने खरेदी करायचे आहे त्या सर्व ग्राहकांनी हा व्हिडिओ पुढचे 2 मिनिटं पाहत राहायचा आहे, जेणेकरून तुम्हाला सोने आणि चांदी कधी खरेदी केली पाहिजे, आजचे सोन्याचे चांदीचे भाव किती आज रुपयांवरती आलेले आहेत, तर याची अभ्यासपूर्ण संपूर्ण सविस्तर माहिती पाहायला मिळणार आहे। पुराव्यासहित माहिती आहे, त्यामुळे व्हिडिओ सविस्तर पहा। आता बघा, सध्याच्या स्थितीला लग्न सराईचे दिवस सुरू होत आहेत। तर या लग्न सराईच्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सोन्याची खरेदी केली जात असते, परंतु मागच्या 10 ते 12 दिवसांपासून सोन्यामध्ये तेजी पाहायला मिळत होते। सोन्याने उच्चांकी दर गाठलेला होता, परंतु अखेर हा सोन्याने उच्चांकी दर गाठलेला होता, तर तो दर आता कमी व्हायला सुरुवात झालेली आहे। विचार करायला गेला तर 2025 सालामध्ये सोन्याने बाजारामध्ये धुमाकूळ घातलेला होता। वर्षाच्या सुरुवातीला सोनं 86,000 रुपये प्रति तोळा होता, परंतु विचार करायला गेला तर या 2025 सालाच्या डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या दिवशी या सोन्याचा भाव सरासरी 1,35,000 रुपयांच्या आसपास होता। आणि त्याच पद्धतीने 2026 सालामधील जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा सोन्याने मोठ्या प्रमाणामध्ये धुमाकूळ घातलेला होता, परंतु अखेर या फेब्रुवारी महिन्यापासून सोन्याच्या बाजारामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणामध्ये ग्राहकांना दिलासा मिळालेला आहे, कारण भरपूर दिवसांपासून सोने खरेदी करणारे ग्राहक नाराज झालेले पाहायला मिळत होते, परंतु अखेर भारताचे पंतप्रधान मोदी साहेब, निर्मला सीतारामन असतील, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, तर यांच्या माध्यमातून सोन्यावरती काही महत्त्वाचे निर्णय लागू करण्यात आलेले आहेत। त्यामुळे सोन्याच्या बाजारामध्ये सर्वात मोठा भूकंप पाहायला मिळत आहे। अखेर सोन्याची सत्य माहिती समोर येत आहे। सोन्याचे भाव तेजीने आता घसरायला सुरुवात झालेली आहे। अखेर किती आज रुपयापर्यंत या सोन्याचे भाव घसरणार आहेत याविषयी माहिती आपण पाहणार आहोत। यासोबत चांदीचे भाव आजचे काय आहेत आणि अजून चांदीमध्ये किती आज रुपयांची घसरण होणार आहे त्याविषयी सुद्धा माहिती पाहणार आहोत। परंतु ग्राहकांनो, एक गोष्ट तुम्ही आवर्जून लक्षात घ्यायची आहे, तर ही गोष्ट म्हणजे काय, तर सोन्याचे भाव कशामुळे घसरतात, सोन्याचे भाव कशामुळे वाढतात, चांदीचे भाव कशामुळे घसरतात, चांदीचे भाव कशामुळे वाढतात, या जर गोष्टी तुम्हाला समजल्या तर तुम्ही सोने खरेदी करण्याचा निर्णय योग्य पद्धतीने घेऊ शकता आणि तो तुमचा निर्णय 100% योग्य सुद्धा ठरणार आहे। एकंदरीत विचार करायला गेला तर 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि 14 कॅरेट हे 4 प्रकारचे कॅरेटचे सोने बाजारामध्ये उपलब्ध असते। आता आपण चांदी ही अर्धा किलो किंवा 1 किलो मध्ये खरेदी करत असतो, परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर भरपूर ग्राहक हे बहारांमध्ये चांदी खरेदी करत होते, परंतु ते बहारांमध्ये चांदी खरेदी करणारे ग्राहक आता डायरेक्ट अर्धा किलो मध्ये चांदी खरेदी करायला सुरुवात त्यांनी सुद्धा केलेली आहे। या सोबत सोन्याच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे। सोनं सुद्धा 1 ग्रॅम, 2 ग्रॅम, 5 ग्रॅम, 8 ग्रॅम अशा पद्धतीने खरेदी केला जात होता, परंतु ग्राहक आता डायरेक्ट 10 ग्रॅम म्हणजेच प्रति 1 तोळा डायरेक्ट खरेदी करत आहेत।
कारण विचार करायला गेला तर सोने आणि चांदी मोठ्या पद्धतीने वाढत होते। सोन्याची या ठिकाणी मोठ्या पद्धतीने वाढ सुरू होते, चांदीची सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढ सुरू होते। परंतु विचार करायला गेला तर सोन्याचा फुगा फुटला, चांदीचा फुगा फुटला, सोन्याची या ठिकाणी किंमत घसरली आणि चांदीची सुद्धा किंमत घसरत आहे। आता आपण या ठिकाणी बघून घेऊयात की अखेर सोन्याची आणि चांदीची किंमत कशामुळे घसरत आहेत, याची कोणकोणती कारणे सांगण्यात आलेली आहेत। यासोबत सोन्याचे भाव आणि चांदीचे भाव कशामुळे घसरतात याच्यासाठी जी महत्त्वाची काही कारणे आहेत ती कारणे सुद्धा सांगत आहे। त्यामुळे पुढचे 2 मिनिटं व्हिडिओ सविस्तर पाहत चला। आता बघा ग्राहकांनो, आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, निर्मला सीतारामन असलेल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब तर यांच्या माध्यमातून राज्यातील सर्व ग्राहकांना आता दिलासा मिळत आहे। यांच्या माध्यमातून सर्व ग्राहकांना आता खुश सुद्धा केले जात आहेत। एकंदरीत विचार करायला गेला तर 24 कॅरेटचं सोनं खरेदी करण्या सामान्य ग्राहकांना आता परवडत नव्हता, परंतु सध्याच्या स्थितीला विचार करायला गेला तर आता सर्वसामान्य ग्राहक सुद्धा आता सोने खरेदी करण्याकडे वळत आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये सर्वसामान्य नागरिक सोनं खरेदी करण्याचा विचार करत नव्हते, परंतु आता मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी करायला सुरुवात केलेली आहे। कारण सोन्याने आणि चांदीने रॉकेटचा स्पीड धारण केलेला होता। अखेर सोनं आणि चांदी हे रॉकेटच्या स्पीडने वाढत होतं, परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर सोनं आणि चांदी हे रॉकेटच्या स्पीडने आता घसरायला सुरुवात झालेली आहे। अखेर सोना आणि चांदी मोठ्या पद्धतीने घसरत आहेत। अखेर विचार करायला गेला तर तुम्हाला यापुढे काळजी आणि चिंता करण्याची गरज भासत नाही। सोना आणि चांदी मोठ्या पद्धतीने आता घसरत आहेत। तर एकंदरीत किती हजार रुपयांनी सोने आणि चांदीमध्ये घसरण होत आहे तर याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहोत। जर तुम्ही सोना आणि चांदी खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी दिलासा देणारी बातमी ठरणार आहे। जर तुमच्या घरामध्ये काही लग्न कार्य असेल, तुमच्या मुलांच्या लग्नांमध्ये, मुलींच्या लग्नांमध्ये सोने खरेदी करून ठेवायचे असेल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची ठरत आहे। तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहेत। एकंदरीत तुम्हाला यापुढे कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज भासत नाही। बघा ग्राहकांनो, आता आपण बघून घेऊयात की सोन्या चांदीचे भाव कशामुळे वाढतात आणि सोन्या चांदीचे भाव कशामुळे घसरतात याची आपण महत्त्वाची माहिती सांगत आहोत। परंतु ग्राहकांनो, या ठिकाणी आपण सर्वात अगोदर बघून घेऊयात की सोनं आणि चांदी हे कशा पद्धतीने ओळखता येईल। म्हणजेच जर तुम्हाला याची शुद्धता तपासायची असेल तर ही शुद्धता कशा पद्धतीने तपासली जाईल यासोबत या ठिकाणी आपण पाहून घेऊयात की सोनं आणि चांदी घेताना तुमची फसवणूक होऊ नये यासाठी कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे याविषयी सुद्धा माहिती देत आहे, जेणेकरून तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल, तुम्हाला सोनं आणि चांदी खरेदी करता येणार आहे। आता बघा ग्राहकांना, सोन्याचे भाव आणि चांदीचे भाव वाढण्याची भरपूर अशी कारणे आहेत, परंतु जी काही महत्त्वाची 3 कारणे आहेत तर ती कारणे तुम्हाला सांगत आहोत। बघा ग्राहकांना, एकंदरीत विचार करायला गेला तर आपल्या भारताचे पंतप्रधान मोदी साहेब, भारताचे पंतप्रधान यासोबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प साहेब असेल, युरोप असेल, चीन असेल, ब्राझील असेल, असे जे देश आहेत तर या देशांमध्ये मोठ्या पद्धतीने व्यापार युद्ध सुरू असतं, जागतिक बाजारपेठ असेल, व्यापारामधील मंदी असेल, तर असे भरपूर कारणे आहेत। तर या कारणांमुळे सोन्याचे भाव घसरत असतात। यासोबत शेअर मार्केटचा ग्राफ सुद्धा या सोन्याचे भाव ठरवण्यासाठी किंवा सोन्याचे भाव कमी किंवा वाढवण्यासाठी सुद्धा अंदाजाने ठरवला जात असतो। यासोबत जे अनुभवी सराफ असतात त्यांना याचा मोठ्या पद्धतीने अंदाज लागत असतो। यासोबत सोन्यांच्या खाणींमध्ये सुद्धा जे काही सोनं सापडतं तर त्याचा सुद्धा मोठा परिणाम या सोन्याच्या भावावरती पाहायला मिळत असतो। तर एकंदरीत विचार करायला गेला तर सोन्याचे आणि चांदीचे भाव घसरण्याची भरपूर अशी कारणे आहेत। मुख्यतः जी 3 कारणे आहेत तर ती कारणे आपण या ठिकाणी पाहणार आहोत। यासोबत आज 24 कॅरेटच्या प्रति 1 तोळा सोन्याचा भाव काय आहे, 22 कॅरेटच्या 1 तोळा सोन्याचा भाव काय आहे, 18 आणि 14 कॅरेटच्या 1 तोळा सोन्याचा भाव काय आहे याविषयी माहिती देत आहोत। यासोबत प्रति 1 किलो चांदी, प्रति अर्धा किलो चांदीचा भाव काय आहे याविषयी सुद्धा माहिती देत आहोत। त्यामुळे सोने किंवा चांदी खरेदी करण्याच्या तयारीत असल्या तर तुमच्यासाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी ठरत आहे। यापुढे तुम्हाला कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज भासणार नाही। तुमचं भरपूर दिवसांचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे। यापुढे तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। जे सोने खरेदी करणारे ग्राहक असतील, चांदी खरेदी करणारे ग्राहक असतील, त्यांना या ठिकाणी आता कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज भासणार नाही। त्यांचं भरपूर दिवसांचं स्वप्न आता पूर्ण होत आहे। अखेर सरकारच्या माध्यमातून या सोन्यावरती आणि चांदीवरती मोठ्या प्रकारचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। त्यामुळे सोन्याच्या बाजारामध्ये भूकंप पाहायला मिळत आहे। अखेर सोन्याचे भाव घसरत आहेत, त्यासोबत चांदीचे भाव घसरत आहेत। सोन्याचे आणि चांदीचे भाव घसरल्यामुळे ग्राहकांना या ठिकाणी मोठ्या पद्धतीने दिलासा मिळत आहे। ग्राहकांची या ठिकाणी मोठ्या पद्धतीची फायदा होतच आहे। आता बघा ग्राहकांना, एकंदरीत आपण बघून घेऊयात की 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 आणि 14 कॅरेट या 4 प्रकारच्या
कॅरेटचे सोन्याचे भाव कशामुळे घसरत आहेत, अजून किती दिवस या सोन्याच्या भावामध्ये घसरण होईल, तुम्ही सोनं कधी खरेदी केलं पाहिजे, कधीपासून या सोन्याची खरेदी करायला सुरुवात केली पाहिजे, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। त्यामुळे हा व्हिडिओ पुढचे 2 मिनिटं पाहत चला, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळेल आणि एकंदरीत विचार करायला गेला तर तुम्हाला यापुढे काळजी आणि चिंता करण्याची गरज भासणार नाही। बघा, ग्राहकांना आज सकाळपासून मोठ्या पद्धतीने सराफांच्या दुकानांमध्ये ग्राहकांनी प्रचंड गर्दी केलेली आहे। म्हणजेच आज पुणे शहर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, हिंगोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर यासोबत धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा, परभणी असेल, बीड असेल, अकोला असेल, धुळे असेल, जळगाव, जालना असे जे आपल्या महाराष्ट्र राज्याचे 36 जिल्हे आहेत, तर या 36 जिल्ह्यामध्ये मोठ्या पद्धतीने सोन्यामध्ये घसरण पाहायला मिळत आहे। आता ही घसरण झाल्यामुळे आज सकाळपासून ग्राहकांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे। सकाळपासून ग्राहकांनी सोने आणि चांदी खरेदी करायला सुरुवात केलेली आहे। आपल्या राज्यातील, आपल्या जिल्ह्यामधील भरपूर ग्राहक आता खुश झाल्याचे या ठिकाणी पाहायला सुद्धा मिळत आहे। तर एकंदरीत आपण बघून घेऊयात की आज 24 कॅरेटच्या सोन्यामध्ये, 22 कॅरेटच्या सोन्यामध्ये, 18 कॅरेटच्या सोन्यामध्ये आणि 14 कॅरेटच्या सोन्यामध्ये किती हजार रुपयांची घसरण झालेली आहे। आज तुम्हाला प्रति तोळा किती हजार रुपयांना मिळत आहे, यासोबत तुम्हाला आज प्रति 1 किलो चांदी किती हजार रुपयांना मिळत आहे त्याविषयी सुद्धा माहिती देतो। बघा, या ठिकाणी बजेट सादर झालेलं होतं, तर या बजेटचा परिणाम सुद्धा या सोन्याच्या भावावरती पाहायला मिळालेला आहे। एकंदरीत विचार करायला गेलं तर मागच्या 8 दिवसांमध्ये सोनं भरपूर मोठ्या किमतीने घसरलेलं होता, त्यामुळे ग्राहक खुश झालेले होते। परंतु अजून सोन्याचे भाव वाढतील अशा बातम्या परत पेरल्या जाऊ लागत होत्या। परंतु विचार करायला गेलं तर सोनं हे जरी तेजीने वाढत असलं, म्हणजेच मागच्या काही दिवसांमध्ये सोन्याने उच्च दर गाठलेला होता, तरी पण तुम्हाला आता काळजी करायची गरज भासत नाही, कारण सोनं आता रिव्हर्स गिअर टाकून परत एकदा माघारी येत आहे। सोन्याचा जो रॉकेटचा स्पीड होता, तर तो स्पीड आता कमी झालेला आहे आणि सोनं मागच्या दिशेने आता घसरत आहे। आता बघा, ग्राहकांना एकंदरीत आपण बघून घेऊयात की आज 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि 14 कॅरेट हे 4 प्रकारचे कॅरेटचे सोने कशामुळे घसरत आहेत, या सोन्यांमध्ये कशामुळे घसरण होत आहे याविषयी तुम्हाला माहिती देतच आहे। यासोबत आज प्रति 1 किलो चांदीचा भाव काय आहे, अर्धा किलो चांदीचा भाव काय आहे आणि चांदी सुद्धा कशामुळे घसरत आहे त्याविषयी माहिती देतो, कारण चांदी ही एक सोन्यापेक्षा मौल्यवान बनलेली होते। सोनं आपण घेऊ शकत होतो, परंतु चांदी भरपूर मोठ्या पद्धतीने वाढलेली होते, म्हणजे चांदीने सगळे रेकॉर्ड तोडलेले होते। इतिहासामध्ये नोंद केली जाईल अशा पद्धतीने चांदीने सगळे रेकॉर्ड तोडून मोडून काढलेले होते। त्यामुळे वाटत होतं की चांदी आता डायरेक्ट 6 लाख 7 लाखांच्या आसपास जाईल, परंतु चांदीने आता तिचे रंग दाखवायला सुरुवात केलेली आहे। चांदी मोठ्या पद्धतीने घसरत आहे आणि त्याच पद्धतीने आता सोन्याच्या बाजारामध्ये सुद्धा उलथापालथ पाहायला मिळत आहे। सोन्याचे भाव सुद्धा मोठ्या पद्धतीने आता घसरत आहेत। तर एकंदरीत आपण बघून घ्यात की सोनं आणि चांदी कशामुळे घसरत आहेत, अजून सोने आणि चांदीमध्ये किती हजार रुपयांची घसरण होणार आहे याविषयी तुम्हाला माहिती देत आहे। परंतु सोन्याचे भाव आणि चांदीचे भाव कशामुळे घसरतात, कशामुळे वाढतात याविषयी सुद्धा महत्त्वाची माहिती देतच आहे, जेणेकरून तुमचा गैरसमज होणार नाही, तुम्हाला महत्त्वाची माहिती समजून जाईल आणि तुमचा फायदा 100 आणि 101% होऊन जाणार आहे। तर एकंदरीत ग्राहकांना आता या ठिकाणी आपण बघून घेऊयात की सोने आणि चांदी यांच्या भावांमध्ये किती हजार रुपयांची घसरण पाहायला मिळत आहे, अजून याच्यामध्ये किती हजार रुपयांची घसरण होईल याविषयी तुम्हाला जी काही महत्त्वाची माहिती आहे तर ती महत्त्वाची माहिती सांगत आहे। त्यामुळे हा व्हिडिओ पुढचे 2 मिनिटं सविस्तर पाहत चला, जेणेकरून तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाईल आणि तुमचं सोनं आणि चांदी खरेदी करण्याचं स्वप्न पूर्ण होईल। बघा, ग्राहकांना सोन्याचा भाव डायरेक्ट 1,82,000 रुपयांवरती मागच्या 4 ते 5 दिवसांपूर्वी गेलेला होता, परंतु लगेच 2 दिवसानंतर हा भाव डायरेक्ट 1,62,000 रुपयांच्या आसपास आलेला आहे। म्हणजे सोन्यामध्ये 20,000 रुपयांची घसरण, चांदीमध्ये डायरेक्ट 1 लाखांची घसरण पाहायला मिळालेली होते। त्यामुळे ग्राहक आता खुश झालेले होते। तर एकंदरीत विचार करायला गेलं तर आज 24 कॅरेटचा सोन्याचा भाव 1,62,000 रुपये आहे, 22 कॅरेटचा सोन्याचा भाव 1,45,000 आणि त्याच पद्धतीने 18 कॅरेट आणि 14 कॅरेट सोन्याचे भाव सुद्धा घसरत आहेत। 22 कॅरेटचं सोनं आपण शक्यतो घेत असतो, त्याच्यापासून दागिने बनवले जात असतात। बघा, हे झालं सोन्याचा भाव। चांदीचा भाव 1,10,000 रुपये 3,10,000 रुपये आहे, म्हणजे चांदीमध्ये सुद्धा 1 लाख रुपयांच्या आसपास घसरण पाहायला मिळालेले आहे। जर तुम्ही सोनं आणि चांदी खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी ही संधी असू शकते का तुमच्यासाठी हा धोका असू शकतो याचीच माहिती तुम्हाला दिलेली आहे। बघा, जर तुम्ही सोनं आणि चांदी खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुम्ही एक काम करायचं आहे, जे पण काही आर्थिक सल्लागार असतील यासोबत शेअर मार्केटचा अभ्यास करणारे, जागतिक बाजारपेठेमध्ये ज्यांचा जंप असतो त्यांच्याशी संपर्क साधा, त्यानंतर
सोने खरेदी करा. आर्थिक सल्लागारांचा सल्ला घेतल्यामुळे तुमचा फायदा होईल. अन्यथा जर तुम्ही विचारपूर्वक जर सोनं खरेदी करायला गेला नाहीत आणि डायरेक्ट जर सोनं खरेदी केलं तर तुमचा तोटा होऊ शकतो. त्यामुळे आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्या. त्यानंतर